अंधुक प्रकाशातलं खोलीचं वातावरण जड झालं होतं. नैना कारखानीचा श्वास फुलला होता. ती एका अनोळखी पुरुषाच्या जाळ्यात अडकली होती. तिच्या अंगावर झालेले अत्याचाराचं ओझं तिला गुदमरवत होतं. फक्त घरून तिला जेवण पोचवायला सांगितलं होतं, पण आयुष्य उलथून टाकणारं हे दुःख स्वप्न तिच्या वाट्याला आलं होतं. किती वेळ गेली हेही कळलं नाही. तिच्या अंगावरचा पुरुष थकून झोपला. नैना घाबरली होती, जणू मरणाच्या दारातून परत आलेली एखादी मासोळी थरथरत जीव मुठीत धरून. दात ओठ खाऊन ती हळूच उठली. त्याचे कपडे ओढून अंगावर चढवले आणि पळत सुटली. तो उठला तर पुन्हा काहीतरी घडेल या भीतीने तिचे पाय थरथरत होते. ती वाड्यासारख्या हवेलीच्या वळणाच्या मार्गावरून बाहेर पडली. आश्चर्य म्हणजे कुठेच कोणी दिसलं नाही. नैना घरापर्यंत पोचली, पण मन मात्र हादरलेलं होतं. शरीरावरच्या जखमा वेदना देत होत्याच, पण मनावरच्या घावांपुढे त्या क्षुल्लक वाटत होत्या. ती नुकतीच 12वी पास होऊन आपलं स्वप्नील महाविद्यालय गाठण्याची तयारी करत होती, पण तिच्या आईवडिलांना मुलीच्या शिक्षणापेक्षा मुलाच्या लग्नासाठी घर महत्त्वाचं वाटत होतं. तिनं 3 वर्षे मेहनत करून शिक्षणाचं स्वप्न विणलं होतं. उन्हाळ्यात ती हॉटेलमध्ये काम करायची, रात्री पार्सल डिलिव्हरी करायची. त्या रात्री आईनं सांगितलं होतं, हे जेवण तिकडे पोचव, मग तुला कॉलेजला जायला मी विरोध करणार नाही. आणि विश्वास ठेवून नैना गेली होती. पण घरी परतताना तिनं दाराजवळचं ऐकलं आईचा आवाज. एका रात्रीत एवढे पैसे कमावले तिनं. मुलासाठी घर आणि हुंडा साठवायचा हेच पुरेसं आहे. आपला ब्रजेश अभ्यास करून पुढं जाईल. त्या नालायक मुलीमुळे आपल्याला फायदा झाला एवढंच मोठं आहे. भावाचा आवाज. आई, ती तुला द्वेष करेल ना असं केल्यावर? आईचं थंड हसू. द्वेष? मीच तिला जन्माला घातले, नाहीतर लहानपणीच तिची आजी तिला दारावर टाकून आली असती. तिनं माझा उपकार मानायला पाहिजेत. भावाचा करंट हसरा सूर. खरंय? नैना स्तब्ध झाली. तिचं हृदय दुभंगलं. स्वतःच्या आईनं स्वतःच्या भावासाठी तिला विकलं. तिनं कधी वाटलं नव्हतं की पक्षपातीपणा इतका क्रूर असतो. तिने कित्येकदा विचार केला होता, मी जास्त समजूतदार, मेहनती झाले तर कधीतरी आईवडील माझ्यावरही तितकंच प्रेम करतील. पण आज तिची ती शेवटची आशाही मरून गेली. आक्रोश मनात दाटून आला. ती दार उघडून आत शिरली. ब्रजेश चिडून ओरडला. नैना, वेळ लागलाय का? थाप द्यायची अक्कल नाही का तुला? आईने अपराधी हास्य दिलं. बाळा, परतलीस? नैना त्यांच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू दाटले, पण ती दात ओठ खाऊन थांबवू लागली. मी तुमचीच मुलगी आहे, तरीसुद्धा माझ्याशी असं का? माझं आयुष्य विकायला तुम्हाला कसलीच भीती वाटली नाही? आईचा आवाज कठोर झाला. घराची परिस्थिती माहिती आहे तुला. मुलगा घराला वंश वाढवणार, त्याच्यासाठी खर्च करायचाच. तू तर उद्या लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणारच आहेस, मग तुला एवढं कशाला? गप्प बसा. नैनाचं हृदय राख झालं होतं. तिची नजर टेबलावर पडली. चेक, 1 कोटी रुपयाचा. तिनं तो उचलला. माझं आयुष्य फक्त 1 कोटीत विकलं. ब्रजेश उड्या मारत आला. तो चेक माझा आहे. आईनेही डोळे टवकारले, पण नैना दात ओठ खाऊन म्हणाली, मी पोलिसांकडे जाते, हेच पुरावा आहे. आईच्या चेहऱ्यावरचा अपराधी भाव लगेच नाहीसं झालं. तिने पुढे सरसावत नैनाला पकडलं आणि जोरात चपराक मारली. 1 रात्रीसाठी एवढं काय बोंबलतेस? अकृतज्ञ मुलगी पोलिसात गेली तर माझा जीव घेणार का? नैनाच्या तोंडाच्या कोपऱ्यातून रक्त वाहू लागलं, पण ती झुकली नाही. आईचा आदेश. ब्रजेश, हिला खोलीत कोण? आतापासून माझ्या परवानगीशिवाय ही बाहेर पडली नाही पाहिजे. त्यांनी तिला ओढत नेऊन खोलीत बंद केलं. दरवाजाबाहेरून आईचा आवाज घणघणला. कॉलेज, तुझे ॲडमिशन लेटर मी फाडून टाकलंय. कॉलेजला फोन करून सांगितलं, तू यावर्षी शिकायला येणार नाहीस.
त्या शब्दांनी नैनाचं जग कोसळलं. तिचं 12 वर्षाचं कष्टाचं स्वप्न एका क्षणात राग झालं. 2 महिने झाले नैना आरशात स्वतःकडे पाहत होती. बारीक हाडकुडी चेहरा, उतरलेले डोळे, पोकळ. अचानक तिला पोटात उलट्या होऊ लागल्या. ती धावत प्रसूतिगृहात गेली. प्रचंड उलट्या, अशक्तपणा, शरीराने साथ सोडली. ती कोसळली आणि त्या क्षणी तिला जाणवलं तिच्या गर्भात एखादं नवं जीवन रुजलं होतं. बीप बीप वैद्यकीय यंत्राचा आवाज ऐकून नैना शुद्धीवर आली. तिने हळूच डोळे उघडले. समोर पांढुरका छताचा पोकळ पांढरा शुभ्रपणा. इथे कुठे आहे मी? रुग्णालय? ती उठायचा प्रयत्न करू लागली. नर्स पुढे आली. तुम्ही जागी झाला? छान झालं. नाहीतर आम्हाला गर्भपाताचाही विचार करावा लागला असता. गर्भपात? नैनाचे डोळे विस्फारले. नर्स चकित झाली. तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही 2 महिन्याची गर्भवती आहात. धडाम, जणू वीज कोसळली. नैना स्तब्ध झाली. तिचा चेहरा आणखी पांढरा पडला. मी आई होणार? ती कुजबुजली. नर्सनं मान हलवली. नैना बेडच्या कडेला घट्ट पकडून बसली. हृदयाची धडधड वाढली. मी फक्त 19 वर्षाची. आता काय करायचं? अश्रू डोळ्यात दाटून आले. अचानक नैना दरवाजातून कमला आत आली. चेहऱ्यावर खोटं ममत्व आणि काळजी. बाळा, देवाचे आभार, तू वाचलीस. तुला लगेच इथे आणलं. नाहीतर काय झालं असतं कोण जाणे. नैना आतून तडफडली. जर तिनं आईचा खरा चेहरा आधीच पाहिला नसता तर या काळजीवर ती फसली असती. तिनं हात झटकून घेतला. मला स्पर्श करू नका. कमलेचा चेहरा क्षणभर काळवंडला, पण लगेच हसली. बरं, मोठी झालीस तू. राहू दे, मी तुला जेवण आणते. नैना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत राहिली. मनात एकच ठरवलं, मला इथून पळून जायचं आहे. नाहीतर पुन्हा काळोख्या खोलीत मला कोंडतील. तिने हातातली सलाईनची सुई ओढून काढली आणि हळूच दरवाजाकडे गेली. पण बाहेर काळ्या कोटातले काही अंगरक्षक उभे होते आणि समोर एक उंच रुबाबदार व्यक्तिमत्व. त्याचा पाठमोरा अवतार जणू कुणा राजासारखा. सिलाई केलेला कोट, रुंद खांदे, सडपातळ कंबर. त्याच्या उपस्थितीतच एक ऐश्वर्याची, थंड अधिकाराची छाया होती. कमला त्याच्यासमोर लाळ खोटेपणा करत उभी होती. मिस्टर राणे, माझी लहान मुलगी आत विश्रांती घेत आहे, म्हणूनच मी तुम्हाला ही गोड बातमी सांगायला बोलवलं. तो होता ईशान राणे. त्याचे राखाडी डोळे, तीक्ष्ण चेहऱ्याचे कडे आणि थंड, गर्विष्ठ नजरा. त्याने आपल्या सहकार्याला विचारलं, तपासण्या झाल्या का? समरने मान झुकवली. हो सर, त्या मुलीच्या गर्भातलं अपत्य तुमचंच आहे. क्षणभर ईशानच्या डोळ्यात चमक उमटली. मग ओठावरचा कडवा भाव पुन्हा परत आला. ठीक आहे, तिला द्या. समरने चेक बाहेर काढला. 1 कोटी रुपये, वैद्यकीय खर्च आणि नुकसान भरपाई म्हणून आम्हाला फक्त इतकं हवं आहे की हे प्रकरण गुप्त राहावं आणि गर्भपात तातडीने केला जाईल. कमलेच्या डोळ्यात लोभ चमकला. ती चेक हिसकावून म्हणाली, बस, बाकी काही काळजी करू नका. हा मुलगा आमच्या घरच्या नावाचा नाहीच. राहिला तरी, गेला तरी आम्हाला काय फरक? समरच्या डोळ्यात तुच्छतेची छटा होती. ही बाई मुलीचं आयुष्य पैशासाठी विकते. ईशान वळून निघणार इतक्यात त्याचे डोळे दरवाजाच्या फटीतून डोकावणाऱ्या त्या कोवळ्या डोळ्याशी भिडले. भेदरलेली, निरागस नजर. कोण आहे तिकडे? त्याचा गडगडाटी आवाज. नैना घाबरली. दरवाजा बंद करायचा प्रयत्न केला, पण त्याचा विशाल हात पुढे आला. दरवाजा उघड गेला आणि त्याचा थंड चेहरा तिच्यासमोर आला. ही माझी मुलगी आहे, घेऊन जा तिला, कमला गोड बोलत म्हणाली. ईशानची नजर तिच्यावर पडली. हाडकुडे, फिकट चेहरा, लांब केस, दाट पापण्या. फार सुंदर नाही, पण डोळ्यात एक वेगळीच पारदर्शकता होती. पण तिच्या आईकडे पाहून त्याला वाटलं, अशा घरातून काही चांगलं निर्माण होऊ शकत नाही. त्याचा चेहरा पुन्हा कठोर झाला. हिला घेऊन जा. डॉक्टर सिद्धार्थ, सांग तत्काळ गर्भपाताची तयारी करावी. जी सर, समर तत्परतेने म्हणाला. नैना थरथरली. ते मला एखाद्या मालासारखं विकत आहेत. तिच्या गर्भातलं बाळ तिचं आहे. त्याला काय अधिकार? मी गर्भपात करणार नाही. नैनाचा आवाज थरथरत होता, पण डोळ्यात ठामपणा होता. हे मूल माझं आहे. तुम्हाला काही अधिकार नाही. ईशानच्या भुवया उंचावल्या. त्याच्या ओठावर थंड हसू उमटलं.
तो तिच्याकडे चालत आला. उंच 6 फूट 2 इंचाचा राक्षस तिच्यावर झेपावल्यासारखा. नैना मागे सरकत गेली, भिंतीला भिडेपर्यंत. तो वाकून थंड आवाजात म्हणाला, काय झालं? रकमेची कमतरता आहे का? त्याच्या नजरेत उघड उघड तुच्छता होती. नैनाच्या छातीत लाज आणि अपमानाचं ओझं साजलं आणि अचानक धाडकन तिनं त्याच्या गालावर झणझणीत चपराक दिली. सगळे थबकले. समर थक्क झाला. ही बारीकशी मुलगी ईशान सरांना चापट कमला ओरडली. नैना, तुला शुद्ध आहे का? नैना थरथरत होती. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. मी? ईशानच्या चेहऱ्यावर मात्र हाडं गोठवणारं थंड स्मित उमटलं. ते स्मित नैनाच्या अंगावर काटा आणणारं होतं.